खालसा किंवा यालाच भोगवटादार वर्ग एक असेही म्हणतात. याचा अर्थ ही जमीन पूर्वापार वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्क असलेली स्वतःची जमीन आहे. तसेच भोगवटादार वर्ग 2 म्हणजेच सरकारने भूमिहीनांना किंवा अल्प भूधारकांना कसण्यासाठी दिलेली जमीन आणि म्हणूनच भोगवटा वर्ग 2 ची जमीन जी असते तिचे हस्तांतरण म्हणजेच खरेदी विक्री असेल किंवा बक्षीस असेल, गहाण असेल, भाड्याने असेल, असे जर करायचे असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जर परवानगी दिली तरच असे जमिनीचे हस्तांतरण होऊ शकते, अन्यथा अशा जमिनीचे हस्तांतरण होत नाही. आणि जर अशा जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिकारी यांच्या परवानगी न घेता झाले तर येथे मात्र बेकायदेशीर व्यवहार हा ठरत असतो.